आसू नंबर 1 सोसायटीची सर्वसाधारण मीटिंग संपली आहे। आज आम्ही 15% डिव्हिडंड चालूप्रमाणे सभासदांना दिले। आमची सोसायटीने यावर्षी जवळजवळ 45 ते 46 लाख नफा केला आहे आणि आमची ठेव बरेचशा 1 कोटीच्या वर आमची ठेव बँकेत आहे। आम्ही सोसायटीच्या माध्यमातून जवळजवळ 8 ते 8.5 कोटी कर्ज यावर्षी वाटले आणि आमचं सर्व कर्ज आम्ही बँक लेवलवर 0% म्हणजे आम्ही बँक लेवलवर आहे। अण्णाभाऊ पाटलाच्या प्रकरणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आमच्या गावात जवळजवळ 3 कोटी रुपये आम्ही वाटले। सर्वांचे व्यवसाय चांगले चालले आहेत। जास्तीत जास्त करून दूध, गाई, गोठा हा व्यवसायामध्ये प्रकल्प वाटले गेले आणि आमच्या सोसायटीला जवळजवळ आता 99 वर्षात आम्ही बांधकाम करतो आणि 100 वर्षापर्यंत आम्ही 2 उद्योग सोसायटीचा सुरू करणार आहे। 2 दुकान, त्या माध्यमातून एजन्सीज आणि एक कार्यालय किंवा पेट्रोल पंप त्या जागेत सुरू करायचं ही आज सभासदांचा निर्णय झाला आहे आणि आनंद वाटतोय की 100 वर्षात आमच्या सोसायटीला कधीही इलेक्शन झाली नाही। पहिल्यापासून आमची सोसायटी बिनविरोध एक विचारानं, गाव जरी किती पक्षात असलं, किती विचारानं राजकीय इकडं असले तरी सोसायटी आमच्या गावाची आर्थिक नाडी असल्यामुळं एक विचारानं सोसायटीत न राजकारण आणण्यामुळं सोसायटी कायमी आमची बिनविरोध झाली आणि अशीच पद्धत सोसायटीची चालू असं काळेश्वरची प्रार्थना करून माझे 2 शब्द संपले। जेव्हा सभासद थक होतो तेव्हाच खरं सोसायटीला नफा येतो। म्हणजे एक दृष्टीने आपला सभासद थक होतोय आणि त्याच थक सभासदनंच आपण नफा घेतोय तुम्हाला वाटतो ते पण करण्यापेक्षा माझी इच्छा आहे की आपल्या सोसायटीत कुणी थक राहू नये आणि आपला नफा आपल्या उद्योगात यावा आणि हेच आपण ह्या वर्षीपासून करूया। मी सोसायटीला प्रथम सांगतो की एक 10-15 दिवसात तुम्ही त्या प्लॉटचं प्लॉटिंग करा आणि परत एक मीटिंग बोलवा। म्हणजे न सर्वसाधारण नाही पण सर्व सभासदांनी की हे असे आम्ही प्लॉट केला आणि एक सोसायटी एक चिटकून टाका। ज्या प्लॉटला रिझर्व तुम्ही सोसायटी करता ठेवताय ती रिझर्व सोसायटी करता आणि बाकीचे प्लॉट विकून कुठे तर आसू शेजारी एखादं 2 एकर मिळाली तर आपण तिथं कार्यालय करू शकतो आणि तिथं आपण दुकानं किंवा तोच आपलं उद्देश असायला पाहिजे की 100 वर्षाच्या पूर्वी हे आपल्याला करायला पाहिजे। हे भांडवल आपण जे इथनं विकतो ते भांडवलाच्या माध्यमातून आपण त्याच्या जमीन घेऊ शकतो आणि जमीन एकदा खुली घेऊ शकता। मग तुम्ही पेट्रोल पंप खोला, सोसायटीचा कार्यालय खोला किंवा आधी इतर काय कुणाचीही म्हणजे सजेशन असले किंवा कुणाचं अनुभव त्यात असला ते आपण सांगू शकताय। तुमचे कधीही तुम्ही येऊ शकताय। कधी कोण नसलं तर तुम्ही एका अर्जानं तुम्ही चेअरमनच्या नावानं की तुम्हाला सुचलं की असं सोसायटी करावं आणि ती